मंगळवाराची कहाणी भक्तीची खरी ताकद. खूप वर्षांपूर्वी एका गावात राघव नावाचा गरीब पण श्रद्धाळू तरुण राहत होता. त्याच्याकडे धन नव्हते, सत्ता नव्हती, पण हनुमानजींवर अपार श्रद्धा होती. प्रत्येक मंगळवारी तो सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून हनुमान मंदिरात जात असे. तो फक्त एकच प्रार्थना करत असे, हे बजरंगबली, मला ताकद द्या. पण मनाची. काळ बदलला. गावात मोठे संकट आले. दुष्काळ पडला, लोक घाबरले. अनेकांनी देवावरचा विश्वास सोडला. पण राघव मात्र रोज म्हणत राहिला, हनुमानजी कधीही भक्ताला सोडत नाहीत. एक मंगळवारी राघवाने नेहमीप्रमाणे हनुमान चालीसा पठण केले. त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात हनुमानजी म्हणाले, भय सोड, सेवा कर, संकट आपोआप दूर होईल. दुसऱ्या दिवसापासून राघव गावक्यांची सेवा करू लागला. पाणी वाटणे, धीर देणे, मदत करणे. तो कुठेही थांबला नाही. काही दिवसांतच पाऊस पडला. शेत हिरवी झाली. गावात आनंद परत आला. तेव्हा सर्वांना कळले, खरी भक्ती म्हणजे मागणे नाही, तर निस्वार्थ सेवा. हनुमानजी शक्ती देतात, पण ती वापरण्याची बुद्धी भक्ताकडे असते. आजही गावात लोक मंगळवारी म्हणतात, बजरंगबलीवर विश्वास ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी मार्ग सापडतो. बोध. मंगळवार हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तर धैर्य, सेवा आणि श्रद्धा जागवण्याचा दिवस आहे.